अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी अकोला शहरातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नो मास्क नो सवारी ही मोहीम सुरू केली असून त्या अंतर्गत 2 दिवस ऑटो चालकांनी स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वतःच मास्क वापरणे व ऑटोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करून मास्क न घालणाऱ्या सवारींसाठी ऑटो उपलब्ध न करून देण्याचे आवाहन सोबत निर्देश दिले होते। त्यानंतर 2 दिवस शहरात धावणाऱ्या ऑटोवर नो मास्क नो सवारी माझे कुटुंब माझी जबाबदारी असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आल्यावर आज स्वतः पोलीस निरीक्षक गजानन शेळके आपल्या कर्मचाऱ्यासह रस्त्यावर उतरून नो मास्क नो सवारीचे निर्देश न पाळणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध धडक कारवाया सुरू केल्या। एकाच वेळी गांधी चौक, कोतवाली चौक, टावर चौक या गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू करताच ऑटो चालकांची तारंबळ उडाली। ऑटो चालक स्वतः मास्क घालून ऑटोत बसलेल्या प्रवाशांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करताना दिसत होते। तरी सुद्धा दिवसभरात तब्बल 200च्या वर मास्क न घालणाऱ्यांना किंवा मास्क शिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। अशी कारवाई प्रत्येक दिवशी सुरू राहणार असल्याने ऑटो चालकांनी स्वतःहून नो मास्क नो सवारी या मोहिमेत सामील होऊन कोरोनापासून बचाव करावा असे आवाहन अकोला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।